सुनबाई, लग्नाचं काय ठरवलंय? दादा, एका लग्नाचा इतका वाईट अनुभव असताना मी दुसऱ्या लग्नाचा विचारही करू शकत नाही. आणि त्यातून मी काही त्यांना घटस्फोट दिलेला नाहीये. हा, आता त्यांनाच हवा असेल घटस्फोट तर देईन मी, पण मग दुसरी आई ऋषीचा छळ करेल ना दादा. अगं त्याचा छळ कोण करणार आहे? तू का लहान आहे का? आता मोठा झालाय. मी ऋषीच्या लग्नाबद्दल बोलतोय. तुला काय वाटलं तुझ्या लग्नाबद्दल? अगं आमच्यामध्ये मुलीचं लग्न करतात, सुनेचं नाही. ते सिनेमात करतात. अगं बाई, सॉरी सॉरी, माझा गैरसमज झाला. सुनबाई, तू ऋषाच्या लग्नाचं काही नक्की ठरवलं नसलंस तर माझ्या बघण्यात एक मुलगी आहे. असं कोण? नीतू. आता ऋषा राहतो का त्याच्या समोर राहते ती. सर्व गुण संपन्न मुलगी आहे. आदर्श सुनेचे सगळे गुण आहेत तिच्यात. एवढ्या थोड्या वेळात तुमचा एवढा अभ्यास झाला? अगं इतक्या वर्षांचा अनुभव आहे माझा. मी माणूस एका मिनिटात ओळखतो. नीतू त्याच्यासाठी योग्य मुलगी आहे. दादा, मी ऋषीसाठी दुसरीच एक मुलगी पाहून ठेवली. आणि गंमत म्हणजे आज रात्रीच ती इथे जेवायला येणार आहे. अगं म्हणजे वार लावून जेवते का काय ती? कसली मुलगी शोधली तू ऋषासाठी? हा, वार लावून कशाला जेवेल ती? मी तिला आज स्पेशली माझ्याकडे जेवायला बोलवलंय. अगं पण नीतू असताना ऋषासाठी तू दुसरी मुलगी बघितलीच कशाला? आता एक कर, ती जी कोण जेवायला येणार आहे ना तिला फोन कर आणि म्हणावं, हा गॅस संपलाय म्हणून जेवायला येऊ नको. असं कसं सांगता येईल दादा? आणि त्यातून मी तिलाच सून करून घेणार आहे, त्यामुळे ती आज जेवायला येणारच. अरे आली कोण? रिक्षा. अरे डेकवाली आणली ना. डेक काय, त्या डिस्को लाइटिंग सुद्धा आहे. अरे वा, वा, वा. त्यानं म्हणावं मला एसटी स्टँडवर सोडायची ऐवजी थेट कोल्हापूरला सोड. दादा ग्रेट आहात तुम्ही, ग्रेट. अजून बोलणं व्हायचंय. निघताना नमस्कार कर. हे बघा, माझा अपमान करू नका. तसं या देशात शास्त्रज्ञांची कदरच नाही. तेच तर मी तेच तर सांगतोय तुला. मी ना तुला दुसरी आयडिया देतो. तू ना जोकर बन, जोकर. अरे जाम इज्जत कमावशील बघ. हे बघा, मला भलते सलते सल्ले देऊ नका. बरं बरं बरं, नाही 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 देत, नाही देत. अरे पण तू हे काय करतोय काय नक्की? मी एक नवीन शोध लावतो, प्लास्टिकच्या फुग्याचा. प्लास्टिकच्या फुग्याचा? जो एकदा फुगवला की कधीच फुटत नाही. नीतू, ए नीतू. काकू, मला बोलवलं तुम्ही? हा हा, नीतू लवकर ये खाली. हो चल. अरे चला चला, नाहीतर तो मरून जाईल. कोण? रिक्षावाला हॉर्न मारून मारून मरून जाईल. आता संपलं. पण जाता जाता थोडं महत्वाचं. हो, जाता जाता महत्वाचं. आतापर्यंत तुम्ही काय? अरे इतका वेळ वायफळ बडबड करत होतो मी. किती धावपळ करायची एवढ्याशा जीवाने. सगळ्यांचं काम ऐकतो मी. रिक्षा रिक्षा रिक्षा. तुला रिक्षाने थांबवत का ग? सदाशिव पेठेत काय आपण चालत जाणार आहोत का? मला कळत नाही आपण कोथिंबीर वडा द्यायला जातोय का वनवासाला? नुसता जीवाचा त्रास झालाय बघ. मला पण काही आनंद होत नाहीये, त्रासच होतोय. मग सांगायचं ना तुझ्या आईला की मी कोथिंबीर वडा द्यायला जाणार नाही. त्रास कोथिंबीर वड्यांचा नाही, तुझा होतोय. माझा? मी काय केलं? म्हणजे ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. हे बरं आहे तुझं. मी येत नाही, मी बसणार इथं. तसे पण माझे पाय दुखतात. नाही नाही नाही, मी येणार नाही. त्या याला सगळ्यांचं भलं करायला जातो आणि सगळे मला हे शिव्या बघ करतात. तुम्ही तिकडे हात बीट ठेवू नको. मी तुला काय सांगते ना, तू नीट ऐक. तिकडे आई म्हणू नको. काय प्रॉब्लेम? नाही नाही नाही, घरचं मॅटर. त्रास मी दिला का तुम्हाला? नाही दादा, थँक्यू. आम्ही ते बसलो आहोत. हो. चल रे. गेले का ते? आई ग, पाय पाय दुखत होते ना. हा, काय बोलत होतीस तू? एक गोष्ट मला तुला क्लिअरली सांगायची आहे सुम्या. माझ्या आईच्या डोक्यात एक खूळ शिरलं आणि तिला माझं तुझ्याशी लग्न लावून द्यायचं. हो ताई, काय परत काय बोलला का तुम्हाला?
फॅमिली मॅटर दादा, फॅमिली मॅटर. आहोत आम्ही इकडेच आहोत. हा थँक्यू. तुझं लग्न? अगं मी का रस्त्यावर पडलो का कोणाची पण लग्न करायला? ओ हॅलो, मला पण तुझ्याशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाही. ओके, माझ्या आईला तसं वाटतं बस. अगं पण मी म्हणतो संबंधच काय? हा का भातुकलीचा खेळ चाललाय का? नाही आहे ना भातुकलीचा खेळ. मग होकार का दिलास इथे माझ्या बरोबर यायला? अति शहाणपणा करायला सांगितलं कोणी होतं? अतिशान. अगं माणूस की म्हणून मी तुझ्या सोबत आलो आणि तुम्हाला शांतपणा काढते. वारे माणूस की अति शहाणपणाच म्हणतात त्याला. सरळ नाही म्हणून का नाही सांगितलंस? हा नाही म्हणून काय नाही सांगितलं. तुझ्या आईला मी नाही म्हणायचं आणि तुझ्या आईने सरळ बोलण्याऐवजी सरनावर चढवलं असतं मला. नाही का ना सांगितलं म्हणून. तुझी आई दिसते तशी नाही. आईवर जातोयस काय? हो प्रेमळ प्रेमळ. तुझी आई दिसते तशी नाही म्हणजे तुझी आई प्रेमळ आहे मनानं खूप. व्हॉट एव्हर. मला तुला एवढंच सांगायचं सुम्या, जास्त शहाणपणा करू नकोस, कळलं? अगं पण मी काय अति शांतपणा केला ग? मस्त घरात बसलो तो आराम करत तर बोलवलं तुझ्या आईनं सगळ्यांची मदत करा म्हणून मीच ऐका. आणि तसं पण नाही तू टेन्शन घेऊ नका. आपलं ठरलं एकदम फिक्स. आपण मित्राच्या घरावर कधीच डल्ला मारत नाही. काय म्हणालास? अगं म्हणजे नागेश. नागा माझा मित्र नाही का आता? नागा मित्र आहे ना माझा. डल्ला म्हणजे काय? अगं डल्ला म्हणजे डबा. कोथिंबीर वड्यांचा डबा आपल्याला पोचवायचा ना. अगं किती उशीर झालाय. रिक्षा रिक्षा रिक्षा. उत्तम काकू, फणसाची भाजी उत्तम झाली. थँक्यू. म्हणजे इतकी छान भाजी ना मी कित्येक वर्षात नाही खाल्ली. मिस्टर तिळगुळकर, तुम्ही खरंच खूप लकी आहात. हवं तेव्हा आईच्या हातचं जेवण खायला मिळतं. आय नो. थँक्यू आई. एवढी जर तुला आवडली असेल फणसाची भाजी, मग तुला हवी असेल तर मी रोज तुझ्या ऑफिसमध्ये पाठवू शकते आमच्या बँकेच्या पिऊन बरोबर. पण रोज कशी खाणार ना फणसाचीच भाजी? हो. ए मग तू या अळूवड्या. नाही 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 काकू, ऐका ना, मी ना ऑलरेडी 4 खाल्ल्यात. प्लीज नको, प्लीज नको. मग श्रीखंड तरी तुला नाही घ्यावंच नाही नाही लागेल. हो काकू ऐका ना माझं. मी ना थोडं कमी गोड खाते. हेल्थ कॉन्शियस. मी सुद्धा तसं गोड कमीच खाते, पण आता मात्र मला तोंड गोड करून घ्यायची इच्छा आहे. म्हणजे मी लग्नाचं बघते ना आमच्या ऋषीच्या. वधू संशोधन चालू आहे. हो ग्रेट. ऑल द बेस्ट. तुझ्या पाहण्यात असेल कुठली मुलगी तर सांग ना. नाही तशा मुली बऱ्याच आहेत, पण तुम्हाला कशी सून हवी आहे? तुझ्यासारखी. म्हणजे तुझ्यासारखी नोकरी करणारी आणि करिअर करून सुद्धा मोठ्यांचा रिस्पेक्ट ठेवणारी अशी सून हवी आहे मला. ठीक आहे. म्हणजे मला माझ्या कामातून जसा वेळ मिळेल तशी मी मदत करेन तुम्हाला. हो चालेल ना. आई तू त्यांना कामाला का लावतीयस? आणि तुला कसली घाई आहे माझ्या लग्नाची? हे माझं खेळण्या बागडण्याचं वय आहे. काहीतरी बोलू नकोस. लग्न करायलाच हवं आता. मला आत्ता नाही करायचं लग्न. मग केव्हा करणार आहेस? सलमानचं झाल्यावर. तो काय तुझा भाऊ लागतो का थोरला? मुळीच नाही, लग्न करायलाच हवं. मी काय ऐकणार नाही. कामिनी तू समजाव त्या. हे भरीत पण कसलं छान झालंय. वा. थँक्यू. दादा नक्कीच काहीतरी लपवायलेत माझ्यापासून. आता मलाच प्रत्यक्ष जाऊन बघायला पाहिजे. हे जे काही झालंय ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. ओके, एक मिनिट. काल तुझा तो आभास त्याच्या कार्यक्रमात काय बोलला की समोरच्याला त्याची बाजू मांडायची एक संधी तरी द्यायला हवी, हो की नाही? नीतू यार, मला असं वाटतंय की अजूनही वेळ गेली नाहीये. कम ऑन, थिंक अबाउट इट.